पुण्यातील लोणावळा परिसरातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक टप्पा समोर आलाय। पोलिसांनी मुख्य आरोपी चेतन चौधरी याला थेट घटनास्थळी म्हणजेच लोहगड किल्ल्यावरील त्याच विशिष्ट स्पॉटवर नेऊन संपूर्ण गुन्ह्याचं सीन रिक्रिएशन केलं। तोच किल्ला आणि तोच स्पॉट अशी ही थरारक कारवाई अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तात पार पडली। 18 जूनला घडलेली ही घटना केवळ एक अपघात नसून एका नियोजित कटाचा भाग होती हे सिद्ध करण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे। या संपूर्ण कारवाई दरम्यान आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे कोणतेही भाव नव्हते, परंतु पोलिसांच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे आणि घटनास्थळाच्या भयावहतेमुळे त्याचे धाबे दणाणले होते। लोहगड किल्ला हा ट्रेकर्स आणि पर्यटकांसाठी अत्यंत आवडीचा मानला जातो, मात्र याच ऐतिहासिक वारशाच्या साक्षीने एका निष्पाप तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। सुरुवातीला हा प्रकार केवळ एक दुर्दैवी अपघात असल्याचा बनाव रचण्यात आला होता, मात्र मृत केतन अग्रवाल हा लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करत असताना पाय घसरून सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने पोलिसांना आणि कुटुंबियांना दिली होती। सुरुवातीला सर्वांनीच या घटनेला एक भीषण अपघात मानला, परंतु लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासाची सुई जसजशी पुढे सरकली तसतसं या अपघातामागचं भयानक सत्य समोर येऊ लागलं। तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुगल सर्च हिस्ट्री यासारख्या आधुनिक तपास यंत्रणांच्या सहाय्याने पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावलाय। हा अपघात नसून सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून रचलेला एक थंड डोक्याने केलेला खून होता हे स्पष्ट झालंय। गुन्ह्याचा तपास एका निर्णायक टप्प्यावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी चेतन चौधरी याला लोहगड किल्ल्यावर नेण्याचा निर्णय घेतलाय। या कारवाईचं मुख्य उद्दिष्ट हे होतं की न्यायालयाने गुन्हेगारांना कठोर शिक्षा सुनावण्यासाठी पोलिसांकडे ठोस आणि प्रत्यक्ष पुरावे असावेत। कोणत्याही गंभीर गुन्ह्यात सीन रिक्रिएशन किंवा घटनास्थळाचं पुनर्दर्शन ही कायदेशीर प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची कडी मानली जाते। त्यामुळे आरोपीने गुन्ह्याची कबुली कशी दिली आणि प्रत्यक्षात गुन्हा कसा घडवला यामधील परस्पर संबंध पडताळून पाहता येतात। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळत आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करत चेतन चौधरीला लोहगड किल्ल्यावर आणलं। चेतनला किल्ल्यावर आणण्यापूर्वी पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली होती। पावसाळ्याचे दिवस असल्याने लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असते। अशा गर्दीच्या ठिकाणी आरोपीला नेणं सुरक्षिततेच्या दृष्टीनं आणि तपासाच्या गोपनीयतेच्या दृष्टीनं अत्यंत आव्हानात्मक होतं। म्हणूनच पोलिसांनी काही काळासाठी लोहगड किल्ल्यावर पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घातली होती। किल्ल्याच्या पायथ्यापासून ते थेट वरच्या बाले किल्ल्यापर्यंत आणि ज्या दरीच्या कड्यावरून केतनला ढकलण्यात आलं होतं त्या संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात आली। या सीन रिक्रिएशनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पोलिसांनी तपासात कमालीची अचूकता आणण्याचा प्रयत्न केलाय। गुन्ह्याच्या दिवशी म्हणजेच 18 जूनला चेतन चौधरी याने जे कपडे परिधान केले होते तसेच कपडे त्याला या कारवाई दरम्यान घालण्यास सांगण्यात आलं होतं। कडेकपारीतून चालताना किंवा गुन्हा करताना आरोपीच्या हालचाली कशा होत्या हे अचूकपणे टिपण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली। चेतनला जेव्हा त्या विशिष्ट कड्यावर उभं करण्यात आलं जिथून त्याने केतनला धक्का दिला होता तेव्हा तो काही काळ सुन्न झाला। पोलिसांनी त्याला प्रत्येक हालचाल करून दाखवण्यास सांगितली। त्याने केतनला कशा प्रकारे गाठलं, त्यांच्यात काही वाद झाला का आणि नेमका कोणत्या बाजूने त्याने केतनला खोल दरीत ढकललं या सर्व गोष्टी चेतनने पोलिसांसमोर प्रत्यक्ष करून दाखवल्या। या कारवाई दरम्यान पोलिसांनी केवळ दृश्यांचं चित्रीकरण केलं नाही तर आधुनिक वैज्ञानिक पद्धतींचाही वापर केला। यामध्ये गेट अनालिसिस म्हणजेच चालण्याच्या पद्धतीचं विश्लेषण हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता। गुन्ह्याच्या दिवशी आणि त्याच्या आधी लोहगड परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते। या फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती विशिष्ट पद्धतीने चालताना दिसत होता। तोच व्यक्ती चेतन चौधरी आहे हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी त्याला घटनास्थळावरून आणि कडाच्या आसपास चालवून पाहिलं। त्याच्या चालण्याच्या पद्धतीचं, पावलांच्या अंतराचं आणि शरीराच्या हालचालींचं सखोल व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं। हे फॉरेन्सिक विश्लेषण न्यायालयात आरोपीची उपस्थिती सिद्ध करण्यासाठी एक भक्कम तांत्रिक पुरावा ठरणार आहेत। या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी केवळ चेतनवरच लक्ष केंद्रित केलं नाही तर सहआरोपी सिया गोयल हिच्या भूमिकेचीही कसून चौकशी केली आहे। यापूर्वी 28 जूनला पोलिसांनी सिया गोयल हिला देखील लोहगड किल्ल्यावर आणून अशाच प्रकारे घटनास्थळाची पाहणी केली होती। त्यामुळे पोलिसांनी एका फायबरच्या डमी पुतळ्याचा वापर केला होता। केतनच्या वजनाचा आणि उंचीचा तो पुतळा होता। सियाने आणि चेतनने मिळून केतनला कशा प्रकारे कड्याच्या टोकापर्यंत नेलं आणि तिथून त्याला खाली कसं फेकलं हे समजून घेण्यासाठी पोलिसांनी त्या डमी पुतळ्याला दरीत टाकून पाहिलं। पुतळा खाली पडताना कोणत्या खडकांवर आदळला आणि तो कुठे स्थिरावला याचं मोजमाप करण्यात आलं।
हा प्रयोग चेतनच्या उपस्थितीत पुन्हा एकदा पडताळून पाहण्यात आला, जेणेकरून दोघांच्या जबाबांमधील विसंगती किंवा सत्यता समोर येऊ शकेल. गुन्ह्याचा हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत क्रूर आणि थरकाप उडवणारा आहे. एकीकडे व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याच्या आणाभाका घेतल्या, तीच व्यक्ती आपल्या मृत्यूचा सापळा रचत आहे याची पुसटशीही कल्पना मृत केतनला नव्हती. लोहगड किल्ल्याचा तो कडा जिथे पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जातात, तो कडा केतनसाठी मृत्यूचा सापळा ठरला. चेतनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याने केतनचं लक्ष विचलित केलं आणि अत्यंत वेगाने त्याला मागून धक्का दिला. कड्यावरून खाली पडताना केतनला सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि तो थेट 400 फूट खोल कडेकपारीत कोसळला. यात त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या या सीन रिक्रिएशनमुळे आता या खटल्याचा अत्यंत भक्कम कायदेशीर आधार मिळालाय. अनेकदा गुन्हेगार न्यायालयात आपली कबुली नाकारतात आणि पोलिसांनी दबावाखाली गुन्हा मान्य करूनच घेतल्याचा दावा करतात. अशा वेळी हे सीन रिक्रिएशन, त्याचं व्हिडिओ चित्रीकरण, डमी पुतळ्याचा प्रयोग आणि गेट अनालिसिस यांसारखे वैज्ञानिक पुरावे न्यायालयात अत्यंत मोलाचे ठरतात. लोणावळा ग्रामीण पोलिसांचे पथक या प्रकरणात कोणतीही कसूर सोडू इच्छित नाहीयेत. आरोपींना कठोर अवघड जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने पुरावे गोळा केले जात आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा ट्रेकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लोहगडासारख्या पवित्र आणि ऐतिहासिक वास्तूचा वापर अशा प्रकारे नराधमांनी आपल्या क्रूर हेतूसाठी करावा, याबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय. तोच किल्ला, तोच स्पॉट या कारवाईने चेतन चौधरीचा खोटा बुरखा पूर्णपणे फाडलाय. निसर्गाच्या कुशीत लपवलेला हा भयानक गुन्हा आता पोलिसांच्या चौकस नजरेमुळे आणि अचूक तपासामुळे पूर्णपणे उघड झाला असून दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आपल्या कर्माची शिक्षा भोगतायत. न्यायालयात दाखल होणारी चार्जशीट या गुन्हेगारांना त्यांच्या कृत्याची अंतिम शिक्षा देण्यास मदत करेल अशी आशा व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.